राज्य निवडणूक आयोगाकडून 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा मंगळवारी केली जाणार आहे। यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचा समावेश असून 50% मर्यादेत आरक्षण असल्याने या जिल्ह्यांची निवडणूक प्रक्रिया विनाविलंब पार पडणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून 50%पेक्षा जास्त आरक्षण असलेल्या 20 जिल्हा परिषदांमध्ये तुर्तास निवडणुका न घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे। रायगड जिल्ह्यासह इतर 11 जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची ही कायदेशीर मर्यादा पाळली गेल्याने येथील निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर लगेचच या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाईल। रायगड जिल्हा परिषदेसोबतच जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्येही 50% आरक्षणाची अट पूर्ण होत असल्याने या निवडणुका एकत्रित घेतल्या जातील। प्रारंभी आयोगाने महापालिकांसोबतच या निवडणुका घेण्याचे नियोजन केले होते, परंतु मतदान यंत्रे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेअभावी हा निर्णय बदलण्यात आला। आता 17 जानेवारीपर्यंत महापालिकांची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रायगड जिल्हा परिषदेसाठी प्रत्यक्ष मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ठाणे, पालघर आणि नाशिक यासारख्या शेजारील जिल्ह्यांमध्ये 50%हून अधिक आरक्षण असल्याने येथील निवडणुका सध्या स्थगित आहेत। मात्र रायगडमध्ये आरक्षणाचे गणित कायदेशीर मर्यादेत असल्याने येथील मतदारांना लवकरच आपला लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मिळेल। सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीनंतर इतर 20 जिल्ह्यांबाबत निर्णय घेतला जाईल। तोपर्यंत रायगड जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणूक तयारीला प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे।